नमस्कार. आपल्या डोळ्यासमोर बुद्धांची कोणती प्रतिमा येते? तीच, शांत, डोळे मिटून बसलेली, ध्यानस्थ मूर्ती, बरोबर ना? पण आज आपण या प्रतिमेच्या पलीकडे पाहणार आहोत. आपण त्या बुद्धांना शोधणार आहोत, ज्यांना तत्कालीन व्यवस्था आपला सर्वात मोठा शत्रू मानत होती. चला, जरा खोलवर जाऊन हे विश्लेषण करूया. आता साधा विचार करा. जो माणूस फक्त शांत राहायला आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगतोय, त्याला कोणी का घाबरेल? आणि सत्ता तर का घाबरेल? पण गंमत बघा, इतिहासात राजा महाराजांनी त्यांना हद्दपार केलं, ब्राह्मणांनी त्यांना थेट वेदविरोधी ठरवलं आणि त्यांच्या संघाला तर व्यवस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका मानला गेला. असं का? हाच तो मोठा विरोधाभास आहे, ज्याचा शोध आपण घेणार आहोत. तर मग नक्की कोण होते बुद्ध? एक शांतीदूत की व्यवस्थेचे शत्रू? या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाहीये. ते एका फोटोत किंवा मूर्तीत सापडणार नाहीये. या दोन टोकाच्या प्रतिमांमधला संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं खोलवर जावंच लागेल. हे बघा, इथे किती मोठा विरोधाभास दिसतोय. एका बाजूला आहेत आपले लोकप्रिय बुद्ध, ध्यान, मौन, शांती. आणि दुसऱ्या बाजूला तत्कालीन सत्तेने त्यांना दिलेली नावं, वेदविरोधी, नास्तिक, व्यवस्थाभंजक. म्हणजे विचार करा, ही दोन पूर्णपणे वेगळी रूपं एकाच व्यक्तीची कशी असू शकतात? आणि खरा मुद्दाच हाच आहे. बुद्धांनी काही सैन्य वगैरे उभारलं नाही, कोणतं शस्त्र उचललं नाही, त्यांचं बंड तलवारीचं नव्हतंच. त्यांचा धोका शारीरिक नव्हता, तर तो होता वैचारिक. त्यांनी थेट समाजाच्या पायावर, त्याच्या श्रद्धांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि हे कोणत्याही सत्तेसाठी सगळ्यात जास्त धोकादायक असतं. चला, आता आपल्या तपासातला पहिला आणि सगळ्यात मोठा पुरावा बघूया. बुद्धांनी पहिला घाव कुठे घातला? तर त्या व्यवस्थेच्या मुळावर, जी जन्माच्या आधारावर माणसामध्ये भेद करत होती. हो, तीच वर्णव्यवस्था. म्हणजे त्या काळात समाज कसा होता? तर जन्मावरून सगळं काही ठरलेलं होतं. कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ, कोणी काय काम करायचं, हे सगळं जन्मानेच ठरायचं. ही एक इतकी घट्ट आणि कठोर सामाजिक रचना होती की तिलाच बुद्धांनी थेट आव्हान दिलं. आणि ह्या व्यवस्थेला बुद्धांचं उत्तर काय होतं? ते म्हणाले, व्यक्ती जन्माने नाही, तर आपल्या कर्माने आणि चेतनेने घडतो. बस, हे एक वाक्य त्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारं होतं. कारण याने जन्मावर आधारित सगळ्या विशेष अधिकारांना एका झटक्यात नाकार. आता आपल्याला वाटेल की ही काहीतरी जुनी पुराणी गोष्ट आहे, पण खरंच तसं आहे का? नाही. आजही बघा, नोकरीसाठी बायोडेटामध्ये आडनाव पाहिलं जातं. लग्नासाठी तर जात हा आजही मोठा मुद्दा आहे. म्हणजे काय? तर त्या व्यवस्थेने फक्त कपडे बदलले आहेत, सूट घातलाय, पण तिच्या मुळाशी असलेली भेदभावाची मानसिकता ती आजही तशीच जिवंत आहे. पण बुद्धांचं बंड फक्त सामाजिक रचनेपुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्यांनी दुसरा हल्ला केला तो धार्मिक व्यवस्थेवर. अशी व्यवस्था जी लोकांच्या मनात भीती घालून आपलं आर्थिक साम्राज्य चालवत होती. चला, आता हा दुसरा पुरावा जरा नीट तपासूया. त्या काळात धर्म म्हणजे काय होतं? महागडे यज्ञ, किचकट कर्मकांड, पशुबळी, हे सगळं धर्माच्या नावाखाली चालायचं. बुद्धांनी याला काय म्हटलं माहितीये? भीतीचा व्यापार. त्यांनी थेट सांगितलं की हे महागडे विधी करून काही पुण्य वगैरे मिळत नाही, हा तर भीतीवर चालणारा एक धंदा आहे. आणि त्यांचा तर्क किती धारदार होता बघा. ते काय म्हणाले? जर हिंसेने पापं धुतली जात असतील, तर कसाई हा सर्वात पवित्र माणूस ठरेल. कमाल आहे ना? या एका वाक्यात त्यांनी यज्ञ आणि बळी देण्याच्या संपूर्ण तर्काची हवाच काढून टाकली. अशी होती त्यांची पद्धत, चुकीच्या युक्तिवादांना तर्कानेच तोडण्याची. पण सगळ्यात मोठा हल्ला तर हा होता. बुद्धांनी सांगितलं की ज्ञान मिळवण्यासाठी, निर्वाण मिळवण्यासाठी तुम्हाला पुजारी किंवा देवांची गरज नाहीये. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नाने हे करू शकतो. विचार करा, या एका विचाराने त्या संपूर्ण धार्मिक उतरंडीला, त्या मध्यस्थांच्या गरजेलाच अनावश्यक ठरवलं, तिचा पायाच उखडून टाकला. आणि आता आपण येतोय या तपासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, परमोच्च बिंदूवर. कारण बुद्धांनी फक्त प्रश्न विचारले नाहीत, फक्त टीका केली नाही, त्यांनी एक पर्याय उभा केला, एक समांतर समाजव्यवस्था, जी तत्कालीन सत्तेसाठी सगळ्यात मोठा धोका होती. आणि तो पुरावा होता संघ. संघ म्हणजे फक्त काही भिक्षूंचा मठ नव्हता, अजिबात नाही. ती एक जिवंत, समांतर समाजव्यवस्था होती. विचार करा, तिथे जात नव्हती, कुठलं पद नव्हतं. स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच दीक्षा घेण्याचा अधिकार होता. कुणाशीही खाजगी मालमत्ता नव्हती, सगळी साधनं सगळ्यांची होती.
आणि निर्णय कसे घेतले जायचे तर सगळ्यांच्या मताने, म्हणजे लोकशाही पद्धतीने. राजा आणि भिकारी तिथे सगळे समान होते. ही त्या काळातली एक प्रचंड मोठी सामाजिक क्रांती होती. आता एक आधुनिक उदाहरण घेऊ. विचार करा, आज जर एखाद्या मोठ्या कंपनीने सांगितलं की आमच्या सीईओचा आणि सफाई कर्मचाऱ्याचा पगार आणि सगळ्या सुविधा समान असतील, तर आपली आजची व्यवस्था हे स्वीकारेल का? कधीच नाही. का? कारण असमानता हेच तर सत्तेचं इंधन आहे. आणि बुद्धांच्या संघाने बरोबर याच असमानतेवर हल्ला केला होता. आणि हेच समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. संघ हा फक्त एक धार्मिक गट नव्हता, तो एक राजकीय आणि सामाजिक प्रकल्प होता. जन्मावर नाही तर समानतेवर आधारित समाजाचा तो जगातला पहिला प्रयोग होता. आणि म्हणूनच तो व्यवस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका होता. इथपर्यंत ठीक आहे, पण मग प्रश्न उभा राहतो की जर बुद्ध इतके क्रांतिकारक होते, तर आज त्यांची ओळख फक्त एका शांत मूर्तीपुरती कशी काय मर्यादित राहिली? त्यांच्या त्या ज्वालाग्रही विचारांचं काय झालं? त्यांची हत्या झाली का? ही एक पद्धतशीर प्रक्रिया होती. विचारांची हत्या करण्याची एक वैचारिक शस्त्रक्रिया. पहिली पायरी काय? तर त्या माणसाला देव किंवा अवतार बनवून टाका. दुसरी पायरी, त्यांच्या धारदार तर्काची जागा भक्तीला द्या. प्रश्नांचं रूपांतर मंत्र आणि प्रार्थनांमध्ये करा. तिसरी पायरी, व्यक्तीला एकटं पाडा. सामाजिक बदलाऐवजी फक्त वैयक्तिक, आंतरिक ध्यानावर जोर द्या. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, समुदायाला म्हणजे त्या संघाला आणि त्याच्या सामाजिक क्रांतीला पूर्णपणे विसरून जा. आणि याचा परिणाम काय झाला? हे बघा. बुद्धांचं मूळ ध्यान कशासाठी होतं? ते क्रांतीचं एक साधन होतं, व्यवस्थेतनं मुक्त होण्यासाठी, आपली चेतना जागृत करण्यासाठी. आणि आजचं सुरक्षित ध्यान कशासाठी वापरलं जातं? तर त्याच व्यवस्थेत जुळून घेण्यासाठी, त्या टिकून राहण्यासाठी. म्हणजे एक साधन होतं व्यवस्थेतनं बाहेर पडायला मदत करणारं, आणि दुसरं त्याच व्यवस्थेत काम करण्यासाठी तुम्हाला तयार करतं. किती मोठा फरक आहे बघ. याचं आजच्या काळातलं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कॉर्पोरेट माइंडफुलनेस ॲप्स. ही ॲप्स काय करतात? ती कर्मचाऱ्यांना शोषक व्यवस्थेत येणारा तणाव कसा मॅनेज करायचा हे शिकवतात. पण ती व्यवस्था का बदलायची यावर प्रश्न विचारायला शिकवत नाहीत. हीच ती प्रक्रिया आहे, विचारांना सुरक्षित आणि निरुपद्रवी बनवण्याची. तर मग शेवटी प्रश्न उरतो, या खऱ्या क्रांतिकारक बुद्धांचं आजच्या जगात काय काम? ते आज प्रासंगिक आहेत का? आज जर बुद्ध असते तर ते कदाचित जातीशी नाही तर तुमच्या माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अल्गोरिदमशी लढले असते. ते पुजाऱ्यांशी नाही तर मोठ्या डेटा कंपन्यांच्या मक्तेदारीशी लढले असते. थोडक्यात काय, तर ते त्या प्रत्येक व्यक्तीच्या बाजूने उभे राहिले असते जो सत्तेला आणि नियंत्रणाला प्रश्न विचार. आणि हेच तर त्यांचं अंतिम आवाहन होतं. माझी पूजा करू नका, माझ्यासारखे बना. त्यांना भक्त किंवा अनुयायी नको होते. त्यांना हवे होते त्यांच्यासारखे जागे झालेले, प्रश्न विचारणारे, व्यवस्थेला आव्हान देणारे लोक. मूर्तीची पूजा नाही तर विचारांचं अनुकरण, हे त्यांना अपेक्षित होतं. म्हणून या विश्लेषणाच्या शेवटी प्रश्न हा नाही की बुद्ध काय होते. खरा प्रश्न हा आहे की आज बुद्ध असते तर ते काय असते? ते कोणत्या व्यवस्थेवर हल्ला करत असते? कोणाच्या बाजूने उभे राहिले असते? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण बुद्धांना खरं तर समजून घेणं म्हणजे प्रत्येक युगातील अन्यायी व्यवस्थेशी टक्कर घेण्याची तयारी ठेवणं आहे.